ताना, अरे आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत. तुझ्या घरी रायबाचं लग्न आहे म्हणून तुला सांगावंसं वाटलं नाही. वा राज वा, तुम्ही मोहिमेवर जाणार आणि हे ताना जिवंत असताना? अहो, हाच का तुमचा मैत्रपणा आणि हाच का तुमचा आमच्यावरचा विश्वास? अहो, आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जायचं आणि आम्ही काय फक्त मिशीला पिळ देत बसायचं होय? अरे तानाजी, तसं नाही. तुझ्या घरात लग्न कार्य आहे आणि ही मोहीम जोखमीची आहे. गड जागृत आहे. अहो, असू दे की मग. अहो, किती बी जोखीम असू द्या, का जोखीम घ्यायचा इडा फक्त तुम्ही एकट्यानेच उचलला आहे वय? अहो, तोरणगाडाचं तोरण बांधल्यापासून त्या आग्र्याच्या सुटकेपर्यंत तुम्ही लय जोखमा घेतल्या राज. अहो, म्हणून तर कुठे हे साम्राज्य उभं राहिलं. आया बहिणी सुरक्षित झाल्या. माझ्यासारखं वर बाप लेकी बाळींची लग्न लावत मंडपातून मिरवायला लागले. मावळच्या मातीला बी आपला आणि आपल्या साम्राज्याचा हेवा वाटतो राज. ताना, अरे मोहीम जोखमीची आहे, धोक्याची आहे. तुला काही बरं वाईट झालं तर ते आम्ही सहन करू शकणार नाही. उद्या की मग. अव, साम्राज्यासाठी एक ताना गेला तर दुसरं 100 तानाजी उभं राहतील. पण एक शिवाजी गेला तर दुसरा शिवाजी आणायचं कुठून राज? अव, साम्राज्य आता कुठं भरलंय, त्याला तुमची गरज आहे. ते काय बी नाही राज, ही कोंढाण्याची मोहीम आमासनी द्या. तान्हा, बाळा भलता हट्ट नको रे धरू. अरे, तुझ्या घरी रायबाचं लगीन आहे, दारी मांडव पडलाय, पाहुणे रावळे जमले आणि तुझं रे काय हे भलतच? वय आवसाय, माझ्या घरी लगीन आहे पण म्हणून साम्राज्याशी आणि तलवारीशी लागलेलं लगीन विसरू म्हणता वय? ते काय बी नाही. कोंढाण्याचा मान आमचा, द्या इडा आमासनी. नाही नाही, हे होणे नाही. ताना, अरे तुम्ही पुढे रक्त सांडायचं आणि आम्ही मागे आमचं राजे पण मिरवायचं. नाही नाही नाही, हे होणे नाही. ताना, ऐक माझं. वय, आज पातूर तुमचंच ऐकत आलोय राज. पण आज तुम्ही माझं ऐका. कोंढाण्याच्या मोहिमेवर मी जाणार म्हणजे जाणार. तुम्हासने आई तुळजा भवानीची आण आहे. तानाजी, अरे वेड लागलंय का तुला? मामा मामा, तुम्ही तरी समजावा याला. जी जी, समजावतो राजा, समजावतो. ताना, घड्या, आजपासूनच मोहिमेची तयारी सुरू कर. मामा मामा, तुम्ही पण? वैराज, ताना म्हणतो तेच बरोबर आहे. तुम्ही आता फकस्त आज्ञा करा. लगीन आमच्या रायबाचं आहे, पण आता कोंढाण्यावर मांडव घालून तिथंच बाळा लावतो राज. म्हणजे राज, तो म्हातारा बी या मोहिमेवर जाणार. राजा, आम्हासनी नाही म्हणू नका. आता धावतोच त्या उदय भानाला या म्हाताऱ्या हड्डीचा तडाखा. अरे तुम्ही सगळे वेडे आहात का? ताना, अरे मोहिमा तर होतच राहणार. तुम्ही अगोदर रायबाचं लग्न तरी उरकून घ्या आणि पुढच्या. काही राजा नाही, आता ठरलं. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं.